हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सगळं स्वयंपाक वगैरे आवरले, सगळं आवरले आणि आज जरा आमचं पटकन आवरलं कारण स्वयंपाक मला थोडंच करायचं होतं. आम्ही 4 जण जेवायला, कारण दादांना आणि दोन्ही दादांना तिकडं सोन्याच्या घरी आमंत्रण आहे. तर त्यामुळं दादा ते तिकडं जाणार आहे, आम्ही 4 जण जेवायला, त्यामुळे थोडंसंच बनवायचं. तर इथं मस्त आत्यांच्या हातची बटाट्याची आणि कांद्याची भाजी केली आहे, लय टेस्टी लागते. आणि लवकर आवरलं तर म्हटलं थोडंसं फ्रीज आवरू, लय खराब झालं होतं. तर म्हटलं जरा पुसून वगैरे घेऊ. तर आता जरा आवडते, खूप पसारा झाला आहे त्याच्यात. तर काना पण झोपला आहे, तोपर्यंत सगळी कामं जरा पटपट आवरतं, म्हणजे मग आम्ही पण रिलॅक्स राहतो. तर चला. पाय साहेब यांना खायला तिकडं आजी घेऊन बसले आणि तिकडं पळू राहिले. याच्याकडे ना गोळ्याचं पॉकेट होतं यांचं, तो खेळत खेळत इथपर्यंत आला. मी ते पॉकेटच घेऊन ठेवून दिलेले, तर तेच सापडून राहिलं आता. जेवण करायचं नाही आम्हाला, झोपायचं नाही. चला आता मस्त थोडा वेळ महाभारत बघितलं, जेवण वगैरे झालं आणि आता चालली झोपायला. कानं पण झोपलाय मस्त, तोपर्यंत आम्ही पण सगळे आराम करतो. आणि इतकं कडक ऊन आहे, जून लागलाय पण अजून पाऊस नाही. मागच्या वर्षी तर आमच्याकडं मेमध्येच पाऊस आला होता. ह्यावेळेस इतकं कडक ऊन आहे की बस अजून उन्हाळा जातच नाही. आणि इथे आमच्या यांचं चालू आहे काम, त्यांचं बोट दुखत आहे तरी पण काम करायचं चालू आहे. कालपर्यंत त्या बोटाने माऊसवर क्लिक करत होते, काल डॉक्टरने सांगितलं, कारण ते सारखं ते टच करून करून ना त्यांचं बोट दुखायला लागलं होतं. डॉक्टर बोलले की त्या बोटाने नका करीत जाऊ तुम्ही थोडे दिवस, कारण ती जखम आहे ना अजून तशीच, त्यामुळं ते दुखत आहे. तर काल ते पट्टी बदलून आली. आता थोडे दिवस राहणारच आहे थोडीशी जखम, मग होईल बरोबर. शालू दिदी आले आत्यांची ओटी भरायला. हा लावते. आत्यांची ओटी भरण्यासाठी शालू दिदी आल्या होत्या, म्हणजेच त्या सुनीलची गुरु बहीण आहे असं मानलेली जी बहीण असते ना, तसं. आणि संतोष सुनीलचे मित्र पण आहे, त्यामुळं जरा जास्त क्लोज रिलेशन आहे आमचं. तर आता ते सुनील त्यांचे भाऊ म्हणल्यावर आत्या त्यांची मम्मी आल्या, तर त्या आईची ओटी भरायची म्हणून त्या आत्यांकडे आल्या होत्या. आणि सुनीलचं पण बोटाचं छोटं ऑपरेशन झालं म्हणून त्यांना भेटायला आल्या होत्या. तर त्यांनी आत्यांची ओटी वगैरे भरली. आता अधिक मास चालू आहे, तर अधिक मासात आईची ओटी भरतात, त्यामुळं त्या आल्या होत्या. तर आणि आम्हाला माहीत बी नव्हतं त्या ओटी भरायला आल्या. हां हां, उद्या धोंडा आहे ना आपण. इथं चालू आहे आमची पुरण परतायची तयारी, कारण उद्या आमच्या घरी झालं आहे, म्हणजे 20-25 जण असेल ना, 20-25 जण असेल जेवायला. म्हणजेच सुनील त्यांच्या बहिणी, दादांच्या बहिणी, त्यांचे मिस्टर वगैरे सगळे असे बरेच लोक आहे उद्या जेवायला. त्यामुळं आजच आम्ही पुरण वगैरे परतून ठेवतो आहे, कारण उद्या सकाळी एवढं सगळं करायचं, जास्त लोक आहे, त्यामुळं आजच पुरण वगैरे थोडी प्रिपरेशन करून ठेवतो आहे, म्हणजे उद्या मग थोडंसं लवकर आवडेल.
सेकंड टाईम पुरण परतायचं चालू आहे. एकदा परतून इथं दीदींनी असं चाळणीतून चाळून ठेवलं आहे. आता परत परतायचं चालू आहे. आणि किती 8 का 10 किलो आंबे वाटतं, तर एवढ्यांचा रस करायचा आहे. आणि कान्हा आणि आजी बसली. त्यांना वाटते आम्ही किचनमध्ये यायला पाहिजे, पण आम्ही त्यांना येऊन देत नाही. उद्या काय रे दादू आपल्या घरी? उद्या तर आम्ही एकदम शांत राहू. आमच्या घरी एवढे पाहुणे येतील, आम्हाला एकदम शांत बसावं लागन. आजच काय ओरडायचं ओरडून घे दादू. उद्या काय आपल्याला बोलता येणार नाही जास्त. पाहुण्याला म्हणायचं जेवण केलं चला. हा मा तुला प्यायचं पाणी? मा म्हणजे मला द्या. गाईज, तुम्ही बहीण भावाचं प्रेम बघू शकता. वेड्या भावाची ती वेडी माया. अहो म्हणजे साधा फळ नाही हो घेतलं. पा मी सांगितलं मला करू लागले, तुम्हाला फायदा झाला त्याचा. ते म्हणे माझी बहीण लय बारीक झाली, मी बी करू लागतो मग माझ्या बहिणीला. त्याच्यामुळे आता ते बसले पुरण घेऊन पुरण परतायला. पप्पाला देतोय हो केव्हाचा पप्पा. दे बरं पप्पाला आवाज दे. इथं पहा आमचं काय चालू आहे. मम्मीचं जेवढं मेकअपचं सामान आहे तेवढं आम्ही बाहेर काढलेलं आहे. आणि का ना जे तुझ्या तो झेपल ना ते घे, दुसरं जे नाही हे बाई काय इकडं बाई काय रे? हे काय रे का ना? हे काय रे धर. हे बघा आम्ही टिकली लावली, ब्लश लावलंय. आणि पहा आमची बकूबाई कशी दिसती. पप्पा आल्यावर तर लई खुश झाला. माझी कुटू चला आगड्या लई गोड दिसते.